हॅलो, मी स्वप्नाली. मी तुमचं स्वागत करते आपल्या फूड अड्डा या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण 2 ते 3 महिने टिकणारे जवसाची खमंग अशी चटणी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी जवस चांगले स्वच्छ करून घेतलेले आहेत. लाल तिखट घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. या ठिकाणी आपल्याला तव्यामध्ये जवस टाकून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला जवस चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. जसजसे जवस हे भाजत जातील तसतसे ते उडायला लागतात. तर आपण या ठिकाणी 2 ते 3 मिनिट आणखी भाजून घेऊयात. या ठिकाणी आपले जवस चांगले असे भाजून झालेले आहेत. जेवढे जवस चांगले भाजतील तेवढे ती चटणी खायला खमंग लागेल. जवस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या बाउलमध्ये त्याला काढून घेऊयात. या ठिकाणी मी लाल मिरची टाकली आहे, 1 चमचा जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चटणीचं कसं टेक्स्चर आलेले आहे. खमंग अशी चटणी बनवून तयार आहे. दही टाकून तर ही चटणी अप्रतिम लागते. सहज 2-3 महिने ही चटणी टिकते. याआधी आपण शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पहा. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.